गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. अँड येस, टुडे आय एम ॲट पिंपरी स्टेशन आणि आता अर्ली इन द मॉर्निंग झाले आहे 6:30ची लोकल पकडून आपण जातो आहे लोणावळा. अँड टुडे वी आर हेडिंग टू कोरीगड. सो टुडे वी हॅव ब्रेक अवर ओन रेकॉर्ड्स, कारण की आज आपण अर्ली इन द मॉर्निंग 5 वाजता उठून हे लोकल पकडण्यासाठी आलो आहे. सकाळचे 7:30 वाजले आणि आता आपण पोहोचलो लोणावळ्याला. सो इथून आपल्याला कोरीगडला जायचं आहे. खेडशिवा खूप बेस विलेज आहे. तर त्याची जे बस आहे ते 9 वाजताची आहे. तर ऑलमोस्ट 1.5 तास अजून बाकी आहे. तर म्हटलं त्या स्टॅन ऑफ टाईममध्ये आपण ब्रेकफास्ट करून घेऊ. आणि लोणावळ्याचा मासावरण खूप जास्त फेवरेट आहे. एकदम पाऊस पडतोय एकदम सकाळी सकाळी बढिया. लालपरीमध्ये ट्रॅव्हल करण्याचा चान्स मिळाला आहे आणि आज टॉप ऑफ दॅट लवकर आलं म्हणून सीट मिळाली आहे. आजची फिलिंग माहिती आहे कशी आहे, जसं एकदा स्कूलमध्ये ना होमवर्क दिलं होतं, त्या दिवशी सर्वांनी होमवर्क नव्हतं केलं आणि मी होमवर्क केलं होतं. फक्त मी क्लासमध्ये एकदा बसलेलो होतो आणि सर्वजण उठले होते. म्हणजे मी पण डायजेस्टमधूनच छापून गेलो होतो. बस तसंच आज मी बसलेलो आणि माझ्या संपूर्ण बसमध्ये सर्व लोक उभे आहेत. एकदम खचाखच बसमध्ये गर्दी आहे. आमचा जो ट्रेकचा बेस्ट पॉईंट आहे खेड शिवापूर म्हणून, तो इथून परत 2 किलोमीटर आहे. बट आमची जे बस आहे ती फेल झाली आहे. बसचे ब्रेक फेल झाले आहे, त्याच्यामुळे 2 किलोमीटर अगोदरच आम्हाला सोडून इथूनच हा ट्रेक सुरू होत आहे असं तुम्ही म्हणू शकता. सो प्रोबॅबली मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला कोरीगडला यायचं आहे तर पुणेपासून 75 किलोमीटर्स आणि मुंबईपासून जवळपास तुम्ही समजू शकता की 100 किलोमीटर्स आहे म्हणून. जर तुम्हाला पुणेपासून यायचं आहे सो यू कॅन कम विथ अलॉंग लोकलनी येऊ शकता. पुणेवरून लोकल घ्या लोणावळापर्यंत आणि लोणावळ्याच्या बस स्टेशनवरून 9 वाजताची खेडशिवापूरसाठी बस आहे, ज्या बसने मी आलो आहे. आणि ते तुम्हाला डायरेक्ट खेडशिवापूरला बेस कॅम्पला सोडून येईल, राईट. आणि परत वापस जाण्यासाठी 3 वाजताची बस पकडायची. बट मी तुम्हाला सजेस्ट करेल या रूटला पब्लिक ट्रान्सपोर्टची जे फ्रिक्वेन्सी आहे ते खूप कमी आहे. सो मोस्ट प्रोबॅबली जर तुम्ही तुमच्या ओन प्रायव्हेट व्हेकलने आले तर खूप बेस्ट राहील. सो दॅट इज द बेस्ट पॉईंट फॉर कोरीगड फोर्ट. तुम्ही माझ्या बाजूला इकडे बघत असेल, इकडे आहे खेड शिवापूर. इकडे हॉटेल्स आहे आणि त्याच्यासमोरच इकडे पार्किंग आहे. पे अँड पार्क करायचं आहे. ॲक्च्युली माझी जे बस आहे, ज्या बसने मी आलो होतो ती मागेच बंद पडली म्हणून 3 किलोमीटर मला पायी यावं लागलं. तर त्याच्यासाठी ऑलमोस्ट 1 तास लागला. आता झाले आहे 10:44. माझी जाण्याची बस आहे 2:30-3 वाजता. तर ते म्हणजे त्या 4 तासामध्ये ट्रेकवर जाऊन शूट करून परत येऊन बस पकडणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि या खेडशिवापूरच्या समोरच इथे एक तुम्हाला अशी विहीर दिसेल आणि इथून असं जाण्याचं एंट्री गेट आहे. तर इथून हा ट्रेक स्टार्ट होतो वरती जाण्यासाठी. जिथे स्टार्ट होतो ट्रेकच्या स्टार्टिंगमध्ये खूप खराब पायाचं आहे, ज्याच्यामध्ये पाय स्लिप होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. सो इट्स बेटर टू हॅव अ गुड शूज विथ गुड ग्रिप. त्या स्लरीवाल्या पार्टच्या पुढे आले तर तुमच्या लेफ्ट साईडवर हा टावर लागेल. टावर लागल्यावर सरळ पुढे जायचं आहे. जर तुम्हाला टावर लागलं तर समजून जायचं की तुम्ही बरोबर डायरेक्शनवर आहात. आज सॅटर्डे आहे आणि सॅटर्डेला विकेंड असतो, त्याच्यामुळे आज गडावर खूप जास्त गर्दी आहे. पण त्याच्याच माझा एक जास्त ॲडव्हान्टेज होतो की माझ्यासारखा जो सोलो ट्रॅव्हल असतो, जो एकटा फिरतो, तर कधी कधी माहिती आहे का जंगलातल्या ट्रेलमधून रस्ता नसते माहीत, तर जर यांना फॉलो केलं तर खूप जास्त इझी होऊन जातं. सगळी आपली आवडती गोष्ट आहे पाऊस सुरू झाला आहे एकदम जोराचा. रेनकोट याच्यासाठी घातला आहे कारण की बॅग आहे आणि बॅगमध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक्स आहे. काही पण जर ओलं झालं तर खूप जास्त प्रॉब्लेम येऊ शकते.
ॲज ऑलरेडी आपला लास्ट टाईम कॅमेरा खराब झाला होता, सो इट्स बेटर टू टेक प्रिकॉशन. पुढे आल्यानंतर सरळ सरळ लेफ्ट साईडला हा टावर लागेल. पावसांचं जे बूंद आहे त्याचा प्रत्येक सिंगल ड्रॉपलेटचा एकदम तृप्त आवाज येतो आहे आणि त्याच्यासोबत या जंगलामध्ये जे पण पक्षी आहेत त्यांचा पण एकदम मग्न असा सुगंधित आवाज येतो आहे. जर तुम्ही बघत असाल तर आता पॅरिस ऑलिम्पिक्स सुरू आहे. जर इफ यू आर इंटरेस्टेड इन दॅट बघत असाल तर, आणि त्याच्यामध्ये इंडियाने खूप चांगलं परफॉर्म केलं आहे, स्पेशली इन द हॉकीची मॅच जर तुम्ही बघितली असेल तर शूटिंग पण एकदम बढिया आणि रेसलिंग पण एकदम बाप. हेच काही प्लेयर्स आहे ज्यांनी इंडियाची शान वाचवली आहे. आणि जे पण लोकांनी मेडल्स आणले आहेत भारतासाठी त्यांना सर्वांना सलाम. पुढे सरळ आल्यानंतर अशा पायऱ्या लागतील आणि पायऱ्यांनी सरळ सरळ वरपर्यंत फॉलो करायचे आहे. पाऊस परत जोराचा सुरू झाला आहे. जर तुम्ही त्या पायऱ्यांनी स्ट्रेट आल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला असा एक पॅच लागेल जिथे तुम्ही असं थांबून थोडा रेस्ट करू शकता. आणि त्याच्यात सरळ 90 डिग्रीमध्ये तिकडे केव्ज आहेत. मोस्टली रील्समध्ये वगैरे किंवा व्हिडिओजमध्ये वगैरे यूट्यूबवर पण बघितलं असेल की पायऱ्यांवर पाणी पडतं आणि त्याच्यामध्ये लोक भरपूर सारे रील्स बनवतात. तर ते कोरीगडच्या स्पेशली, आणि आता पाऊस खूप जास्त वाढला आहे तर त्याच्यामुळे हा फ्लो सुरू झाला आहे. अदरवाईज तुम्ही दुसऱ्या सीझनमध्ये आले तर यू विल नॉट गेट अ चान्स टू सी दिस. आता आपण गडाच्या मेन प्रवेशद्वारावर पोचलेलो आहे. इतकं सुंदर असं काव केलेलं आहे आणि वरचं पण आर्किटेक्चर तुम्ही बघू शकता की किती सुंदर आहे. त्याच्याचबरोबर या दरवाजाला गेट पण आहे. जे जुनं गेट होतं ते तर सध्या बंद झालं आहे. नवीन वुडन गेट याला लावलेलं आहे, दाखवतो तुम्हाला. असं नवीन वुडन गेट इतक्या सुंदरली असं काव केलं आणि याचं आर्किटेक्चर इतकं जबरदस्त आहे. आता किल्ल्याच्या एकदम वरती पोचलो आहे आणि किल्ल्याच्या वरती पोचल्यावर एकदम असं वरती असं चढायचे स्टेअर्स आहे तिथे पोचलो आहे. आणि किल्ल्यावरून इथून एकदम असा एक छान असा एक व्ह्यू येतो. पूर्ण धुकं आहे, काहीच दिसत नाही आहे. या किल्ल्याचा इतिहास सांगतो बोललो तर 1647मध्ये महाराजांनी या किल्ल्यावर आक्रमण केलं होतं आणि आक्रमण करून हा किल्ला विजय केला होता. या किल्ल्याला विजय करण्यासाठी दादाजी कोंडके यांचा खूप मोठा हात होता. त्याच्यानंतर 1665पर्यंत महाराज याच किल्ल्यावर होते. त्याच्यानंतर 1665मध्ये ट्रीटी ऑफ पुरंदर आलं, तुम्ही नाव ऐकलं असेल. त्याच्यामध्ये महाराजांना 23 किल्ले द्यावे लागले होते. बट या 23 किल्ल्यामध्ये हा किल्ला नव्हता. नंतर महाराजांकडे 12 किल्ले शिल्लक होते. मग त्याच्यानंतर अंग्रेज आले आणि अंग्रेजांनी खूप या किल्ल्यावर प्रयत्न केला याच्यावर विजय मिळवण्याचा, पण कधीच त्यांना यश नाही आलं. शेवट एक खूप मोठं युद्ध झालं 1818मध्ये. त्याच्यामध्ये ब्रिटिश आणि या किल्ल्यावर विजय मिळवला.
किल्ल्याच्या पुढे सरळ मेन दरवाजावरून आत आल्यावर सर्वात अगोदर जे सर्वात फर्स्ट मंदिर लागेल ते आहे महादेवाचं मंदिर. आणि महादेवाच्या मंदिराच्याच बाजूला 4 तोफी 4 कॅनन ठेवलेले आहेत. त्याच बाजूला इथे सेंटरमध्ये नंदी आहेत. तिकडे कॅननमध्ये कॅननसोबत याचा जो गोळा आहे तो सुद्धा आहे. ती छोटी कॅनन आहे त्याचा छोटा गोळा आहे आणि हा मोठा कॅनन आहे त्याचा मोठा गोळा आहे. थोडा वेटेड वाटत आहे. 15-20 किलोचा तर आरामात असेल. या कॅननमध्ये ना इकडे असं छद्र असते. इथून ते वात लावून ते असं जाळून फोडतात त्याला. त्या महादेव मंदिरामध्ये आपण गेलो. त्या महादेव मंदिराच्या मागेच एक खूप मोठा तलाव आहे ज्याच्यामध्ये पाण्याचा खूप मोठा साठा आहे. अगोदर किल्ल्यांवर पाणी नाही मिळायचं. फक्त रेनी सीझनमध्ये जे पाणी पडायचं तेच पाणी जमवून पूर्ण महिने यूज करायचे. तर ऑलमोस्ट जितके पण किल्ले आपण फिरले आहे प्रत्येक किल्ल्यावर ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणीच तलाव आहे पाणी साठवण्यासाठी. महादेव टेम्पलच्या पुढे लेकला गेलो आणि लेकच्या बाजून तिथून फोर्टची जी बॉर्डर आहे पूर्ण ज्या किल्ल्याला जे पूर्ण असं बॉर्डर आहे त्या बॉर्डरनी चालतो आहे. खूप जास्त फॉग आहे. पुढे काहीच दिसत नाही आहे. आणि ही जी आहे हे किल्ल्याची बॉर्डर आहे असं पूर्ण राऊंड आहे. बट तुम्ही बघत असेल तर हे जे स्टोन्स दिसत आहे हे सर्व बोल्डर्स आहेत मोठे मोठे ज्याला आपण गिट्टी म्हणतो. पण हे गिट्टीचे मोठे दगड आहे जे किल्ल्याच्या बांधकामामध्ये वापरले जायचे. आणि जितके पण किल्ले आहे हे डोंगरावर याच्यासाठी राहायचे कारण की संरक्षणाच्या दृष्टिकोनाने आक्रमण करण्यासाठी त्याचा खूप जास्त उपयोग व्हायचा. पण मेन गोष्ट मला हे सांगायची होती की हे जे किल्ले आहे ते कसे बांधायचे. म्हणजे जसं आपल्याकडे आता आपण घर बांधतो तर विटेला जोडण्यासाठी सिमेंटचा वापर करायचो. तर हे जे आहे ते मोठे दगडा बोल्डर्स जोडण्यासाठी ना जे आपण डाळ खातो ना जितक्या पण प्रकाराच्या डाळ आहे त्यांचं मिश्रण करायचं आणि ते ॲज अ सिमेंट तेव्हाच्या काळामध्ये वापरायचे. म्हणजे तेव्हा तर खूप शेती होती आणि खूप भरपूर पीक होत होतं. तर त्याच्यामुळे तेवढा काही इश्यू नाही आहे. आता मी किल्ल्याच्या एकदम वरच्या टोकाला पोचलो आहे जिथे माझ्या मागे तुम्ही बघत असेल भगवा झेंडा आहे. इतके वर्ष लोटून गेली पण तरी पण आज या किल्ल्याची जे शान आहे हा जो भगवा झेंडा आहे तो आज पण या किल्ल्यावर पहरेदारी संरक्षण देत आहे. जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, धर्मवीर संभाजी महाराज की जय, आई राजमाता जिजाऊ की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. मी येताना तिकडनंच आलो आहे आणि असं आता येतं त्या झेंड्यावर आणि तिकडून असं आता परत म्हणजे या किल्ल्याची जे बॉर्डर आहे त्या बॉर्डरनी चालतो आहे.
होता तो तर पूर्णपणे पचला आहे. आता गडाच्या वरती पूर्ण फिरून फिरून पुण्याची ट्रेन झाली आहे. आज सकाळी 6 वाजता निघालो म्हणून तसं टिफिन तर काही घेतलं नाही, फक्त एक बिस्किट घेतलं होतं. ते बिस्किट खातो आहे आणि आता खाली उतरतो आणि तिथे जाऊन लंच करून मग निघूया. थोडं लाईटली घेत होतो गेलं तर जेव्हा ते समजलं त्याच्यामध्ये बेनिफिट्स किती आहेत काय तेव्हा तर बरोबर आहे की हा म्हणजे मला तर पर्सनली खूप फरक पडला त्या गोष्टीचा. खूप राग शांत झाला, कम्युनिकेशन स्किल वाढलं माझं त्याच्यामुळे. पहिला इंट्रोड होतं. पेटपूजा झाली आणि आता खाली उतरतो. ऑलरेडी 1:30 वाजलं आणि 3 वाजताची बस आहे. जर ती 3 वाजताची जर बस हुकली तर भाई त्याच्यानंतर एक पण बस नाही, तीच लास्ट बस आहे. खूप वांदे होणार म्हणून पटापट जर 1 तासामध्ये कसं पण मी खाली पोचायलाच पाहिजे. It's time to say bye bye to this beautiful place. खाली जायसाठी निघतोय, पाऊस सुरू आहे. सो ॲज ऑलवेज आय थिंक दिस ब्लॉग इज ऑल्सो गोइंग टू बी रॉकिंग. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला आहे तर तुम्ही प्लीज यार नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जसं तुम्ही नेहमी खूप सारा प्रेम देत राहता तसंच प्रेम देत राहा. नेक्स्ट ब्लॉगसाठी आपण एका खूप छान स्पॉटवर जाऊन एक इंटरेस्टिंग गोष्ट शूट करणार आहे आणि समोर खूप काही छान प्लॅन्स आहेत. सो इफ यू रिअली लाईक दिस ब्लॉग, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ॲज ऑलवेज गिव्ह यू लॉट्स ऑफ लव्ह. टिल देन टेक केअर.